तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल, हा आमचा डेलीचा ब्लॉग नाही आहे. तर हे आमच्या गांगेश्वर मंदिराची माहिती आहे. आणि या मंदिरामध्ये कोणकोणते देव आहेत ते सर्व तुम्हाला सांगणार आहेत आम्ही. तर तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण बघा. आणि यानंतर माझा एक त्रिपुरी पौर्णिमेचा व्हिडिओ येणार आहे. तर तो तुम्ही नक्की बघा, कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ पूर्णपणे समजणार आहे. तर चला तर मग बघूया पुढे व्हिडिओ. आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मी भालचंद्र गाडी. आता आपण आलेलो आहे गांगेश्वर मंदिर. तुम्ही बऱ्याच लोकांनी मंदिरात आलेले आहेत, तुम्ही दर्शन घेतलेले आहे. पण आता आपण आतमध्ये कोणकोणते देव आहे ते जरा थोडक्यात ओळख बघूया. मी गणगाडी कुटुंबाचा असल्यामुळे आमच्या पूर्वजांनी या देवस्थानाबद्दल सांगितलेले आहे त्याप्रमाणे माहिती देत आहे. दुसरे कोण वस असतील त्यांना वेगळी माहिती असेल ते तुम्हाला सांगतील. त्यामुळे ही जी माहिती आहे ही माझ्या पूर्वजांनी सांगितलेली माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे त्यात काय जर कॉन्फ्लिक्ट झालं तर तसे तुम्ही जरा माफ करा मला. पण जे आहे ते माझ्या माहितीप्रमाणे आणि आमचे जे गणगाडी कुटुंबाचे वस आहेत त्यांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला ही माहिती मी देत आहे. तर आता आपण पहिलं गंगेश्वर मंदिरात जाऊया आणि एक एक देव बघत जाऊया. पहिला आपण गीता संदेश बघूया. केल्याशिवाय मिळत नाही, मोफत घेणार नाही, केलेले फुकट जाणार नाही, निराश होणार नाही, काम करण्याची शक्ती तुमच्यात आहे, न्यूनगंड ठेवणार नाही. अशा प्रकारे हा एक आपल्या देवाने दिलेला आपल्याला मंत्र आहे तो. त्यानंतर गीतेचं सार संपूर्ण जीवनाचं त्यात सांगितलेलं आहे ते तुम्ही बघा. वर चित्र आहे श्रीकृष्ण गीता सांगतानाचा. आणि इकडे जे फोटो आहे तो जेव्हा श्रीकृष्ण ह्याचा वध करायला निघाला भीष्माचा आणि त्यावेळी अर्जुनाने त्याला अडवलं तो एक फोटो आहे. तुम्हाला समोर गणपतीचा फोटो पण बघायला मिळेल. आता आपण मुख्य पिंडीकडे जाऊया. नमस्कार मंडळी, हे आमचा देव गांगेश्वर, त्याला गांगो आकार असे म्हणतात. या देवाला आम्ही जी फुलं घालतो ही सगळी बहुतेक पांढरी फुलं असतात. असा प्रथा आहे की त्याला पांढऱ्या फुलांनी पुजायचं असं म्हणून ती पांढरी फुलं तुम्हाला झालेली दिसत आहेत. ही गळती आहे, ह्याच्यामध्ये दूध किंवा देवाला आंघोळ घालायचं त्याच्यात पाणी याच्यातून पडतं. आणि अशा प्रकारे ही पिंडी गांगो आकाराची पिंडी आहे. तर हा गांगो आकार जो आहे त्याचं जे निशाण आहे ते तुम्हाला मी पहिले दाखवतो. हे जे निशाण आहे हे गांगो आकाराचं निशाण आहे. त्याला कटकारी असे पण म्हणतात. गादीचा मालक कटकारी असं आहे, असं त्याला त्याचं नाव आहे. त्यानंतर आपण आत जाऊया. हा जो आहे हा आमचा सत्पुरुष देव आहे, सत्पुरुष म्हणतात. या देवाची जी खामकाठी आहे ती तुम्हाला दाखवतो. ही जी काठी आहे 2 नंबरला ही जी काठी आहे ही आमच्या सत्पुरुष देवाची काठी आहे. हा सत्पुरुष देव आहे. त्याच्यानंतर हा आमचा मेळेकार आकार आहे, याला मेळेकार आकार असं म्हणतात. हे आकाराचं पाषाण आहे. इथे कौल लावतात, इकडे 5 तांदूळ आणि इकडे 5 तांदूळ, अशा प्रकारे 10 तांदूळ लावून त्याला कौल लावतात. मधला जो कौल असतो तिसरा तो ते नेहमी मागतात, उजवा किंवा डावा मागतात. आणि अशा प्रकारे इथे कौल लावले जातात. ह्याच्यापैकी फक्त महत्त्वाचे तांदूळ म्हणजे 2च, एक इथला तिसरा आणि इथला तिसरा. आणि अशा प्रकारे इथे कौल लावले जातात त्या पाषाण त्यात आपण त्याची खामकाठी बघूया. ही जी आहे ही आकाराची खामकाठी आहे, त्याला मेळेकार आकार असे म्हणतात. ही खामकाठी मेळे करते म्हणून तिला मेळेकार आकार असं म्हणतात. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. आता ही जी देवी आहे ही इटला देवी आहे किंवा इटला देवी म्हणतात तिला. काही लोक तिला नाटिका देवी पण म्हणतात. आता खरा इतिहास कुणाला माहिती नसेल, माहीत नाही, पण माझ्या मताप्रमाणे आमच्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे ही इटला देवी आहे. त्यानंतर अजून एक देवी या देवळामध्ये आहे, ती म्हणजे ही देवी आहे. ही पण एक देवी आहे, हिला नवलाई देवी असं म्हणतात. या ठिकाणी या देवामध्ये हा मुख्य देव आहे, मोठा देव आहे. याच्या बाजूला तुम्हाला काही देव दिसतील, या बाजूला काही देव दिसतील. हा जो देव आहे याला घाडवस म्हणतात. आणि त्याच्या बाजूला हे जे देव आहे
हे आणि हे राजसत्ता आणि पुरसत्ता, यांना दोघांना राजसत्ता आणि पुरसत्ता असं म्हणून समुद्रात याला गाढवच म्हटलं जातं. पवई मंदिरामध्ये आपण 84 बघितले, 84ची रचना केल्या, सर्व 84 सर्व ग्रामदेवता आहेत, त्यांचं प्रतिमा बसवलेले आहेत. तसं इथे हा एक आहे तो 84चा पाठ आहे. त्याच्याच बाजूला हा जो गाय आहे त्याला राजसत्तेचा खुनी म्हणून त्याला ओळखला जातो. हा राजसत्तेचा खुनी आहे. जसं आपण पवई मंदिरामध्ये पूर्वसत्तेचा खुनी म्हटलं, जसं दोन्ही राजसत्ता आणि पूर्वसत्ता या दोघांचे एक खुनी आहे, तो हा इथे बसवलेला आहे. खामखट्यांचा जर विचार केला तर तुम्हाला आमच्या या देवळामध्ये 1 2 3 4 5 6 खामखट्या दिसतील आणि एक 12चा पूर्वज दिसतो. आपण पवई मंदिराच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते ते 12चे पूर्वज आहेत. येते 12 आकार ज्याला आपण म्हणतो ते, आणि त्यांचा जो प्रमुख आहे सगळ्यांचा मिळून एक पूर्वज तो इथे बसवलेला आहे. एकत्र करून त्याला इथे बसवलं आहे, त्याला 12चा पूर्वज म्हणतात. मग त्या सगळ्या 12 तिथल्या 12च्या आकाराचे 12 आकार आहेत त्यांचा प्रतिनिधी म्हणून याचा इथे हा बसलेला आहे असं मला म्हणायला हरकत नाही. आणि त्यानंतर हे 3 आपण कामकाट्या बघितलेल्या आहेत. आता ही जी आहे ही देवी पूर्वी आहे. हिची साडी नेहमी तुम्हाला हिरवी दिसेल. हिरव्या रंगाची साडी तिला नेहमी वर्षाचे 12 महिने किंवा वार्षिकाच्या वेळी तिला हिरव्या रंगाची साडी घेतात. ही जी देवी आहे पूर्वी देवीचं निशाण आहे. आपण पवई मंदिरात जे बघितली पवई देवी तिचंही निशाण आहे. ही तुम्हाला थोडंसं ह्याचं जे हे आहे मोहरं हे वेगळं दिसेल, कारण चांदीचं मोहरं फक्त ते वार्षिकाच्या वेळी चढवतात. इतर दिवशी हे रेग्युलर आपल्यासाठी हे मोहरं असतं. तर ते चांदीचं मोहरं तुम्ही जरूर पहा. आणि ही पूर्वी देवी आहे, ही आकाराच्या बाजूला असते. त्याच्यानंतर ही पावणाई देवी आहे. त्याच्यानंतर हे जे आहे हा अनुभवना देव आहे. आता यामध्ये जी पूर्वी देवी आहे पावणाई देवी आहे, या देवीपर्यंत म्हणजे पहिला 1 2 3 4 ह्या ज्या 4 काठ्या आहेत या घाडी वसाकडे आहेत. ही जी काठी आहे ही सध्या दुवाळी वसाकडे आहे आणि ही जी काठी आहे अनुभवण्याची ही पाटील वसाची काठी आहे. आता जेव्हा हे जे वारी उभी राहतात सगळं राटी उभी राहते तेव्हा हा जो देव आहे ह्याला गादीचा मालक म्हणतात. तो मेळे करताना हुकूम देतो मेळे करायचा. याच्याकडून हुकूम घेतला जातो की मेळे करू का, की हा हुकूम देणार मिराशी लोकांना. मिराशी या देवाचा हुकूम घेतो. यानंतर या देवाने हुकूम दिल्यानंतर हा आकार आहे तो मेळे करतो. हा मेळा केल्यानंतर आकाराने झाड निवाडा जो मेळाचा असतो, झाडा निवाडा म्हणतात, तो हा सत्पुरुष करतो म्हणून याला झाडा निवाड्याचा देव म्हणतात. आणि त्यानंतर ही देवी पूर्वी आहे त्या पूर्ण मेळ्याला पुरावा पुरवण्याचं काम पूर्वी देवी करते. तर देवीचं काम आहे पूर्वी पुरावा पुरवणे. किंवा काही वेळा एखादा मेळा आकाराकडे अडत असेल तर पूर्वी त्याला मदत करते आणि दोघं मिळून तो मेळा सोडवतात. हा मेळा झाल्यानंतर ही पाहुणाई नावं तिचं हिला पूर्वी म्हणून पुरावा पुरवणारी देवी म्हणजे पूर्वी म्हटलेलं आहे त्याला. मेळ्याला आकार देणारा देव म्हणून त्याला आकार म्हटलेला आहे. आणि ते सत्यता तपासणारा देव म्हणून सत्पुरुष म्हटलेला आहे म्हणून तो साड्यानवाडा करतो. त्याच्यानंतर ही जी देवी पावणाई देवी ही मेळ्याला पावणारी देवी आहे, नवसाला पावणारी देवी आहे. तर एखादं तो मेळा पूर्णपणे पावन करून घेण्याचं काम ही देवी करते. आणि हा जो आहे हा अनुभवना देव आहे. हा अनुभव देण्याचं काम करतो. अनुभवण्याचं काम म्हणजे मेळा पूर्ण झाल्यानंतर एखाद्या जर तुम्ही त्याच्याकडे मागणं मागता देवाचं तो त्याचा पूर्णपणे अनुभव तुम्हाला मिळवून देण्याचं काम हा अनुभवना करतो. आता म्हणजे इथे जर बघितलं तर आमच्या राटीमध्ये प्रत्येक देव हा मेळे करत नाही. एकच मेळा सर्व देवांकडे चालून तो पूर्णत्वाला जातो. अशा प्रकारे आमची ही गावराटी आहे. हा आमचा नितकारी पंचाक्षरी देव आहे. सगळी करणी करतळी तोडावळ आहे ती इथे केली जाते. बाहेरून जे काय कडवी करणे असतील किंवा काही कलमं असतील किंवा काही खुनी असतील किंवा बाहेरचे काही हे असतील ते इथून या देवाच्या द्वारे त्याच्या ताब्यात दिलं जातात. असं पॉवरफुल असा हा देव आहे की सगळं तो आपल्या जे काय असेल करणी कर्तव्य तो स्वतःच्या ताब्यात घेतो. तो त्याला जी जुन्या प्रकारची लाणी आहेत किंवा नारळ बिबी लिंबू याच्या साधने तोडवणी केली जाते. इथे कुठल्याही प्रकारचं भक्ष्य किंवा काय आमच्या गावात चालत असल्यामुळे गोडी करणे आहे ती इथून केली जाते. हे गायमुख आहे. देवळातले जे देवांना आपण आंघोळ घालतो त्यांचं सगळं पाणी इथून बाहेर येतं.
तसं आमच्या पोळी मंदिरात नाही, पण या देवळात हे गायमुख आहे.